हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स, मायसेल्फ दिनेश. आणि या व्हिडिओमध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टरची कंप्लीट एक्सरसाइज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे मग फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द कंप्लीटेड सेंटेन्सेस. ठीक आहे. पहिला आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द ब्लँक ऑफ लाईट. सो आन्सर इज वेवलेंथ. ठीक आहे. आता कसं काय, तर हे बघा, याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला की वेलॉसिटी आणि जी वेलॉसिटी आहे आणि फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ आहे लाईटची, ती ह्या रिलेशननी एकमेकांशी रिलेटेड असते. ठीक आहे. तर यावरून जर तुम्हाला माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो असतो V1/V2, म्हणजेच बेसिकली वेलॉसिटीवर डिपेंड असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. तर आता हा इथला एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. आणि इथला जो एन आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. दोन्ही वेगवेगळे आहे. ठीक आहे. इथे कन्फ्यूज नका हो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो वेलॉसिटीवर डिपेंड. आणि तुम्ही जर लाईटच्या केसमध्ये बघा, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्याचं हे इक्वेशन आहे एक. ठीक आहे. वेलॉसिटी आणि वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन असणारं हे इक्वेशन आहे. ठीक आहे. तर याच्यानुसार तुम्ही बघाल तर वेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. ओके. तर तेच तुम्ही फ्रिक्वेन्सीला जर इकडे आणलं तर V/N होणार, म्हणजेच लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन, म्हणजे एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. ओके. एन आहे फ्रिक्वेन्सी, सो फ्रिक्वेन्सी लॅम्बडाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता बघा, तुम्ही जर वेलॉसिटी लाईटची जर ही चेंज झाली काय वेलॉसिटी, तर त्यानुसार फ्रिक्वेन्सी चेंज होणार आणि त्यानुसार वेवलेंथ चेंज होणार. बरोबर. आता आपण याआधी बघितलं आहे की in vacuum velocity of light of all rays all frequencies is the same. म्हणजे व्हॅक्यूममध्ये सर्व लाईट रेजची वेलॉसिटी म्हणजेच फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम असते. बरोबर. मग आपण हे कसं काय सांगू शकणार की जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो सेम हेच असणार म्हणून, बदलणार म्हणून? कारण जर लाईट रेज जर स्पेसमध्ये असेल म्हणजे व्हॅक्यूममध्ये असेल तर सर्वांची फ्रिक्वेन्सी जी आहे एन ती सेम असणार. मग फ्रिक्वेन्सी सेम असणार याचा अर्थ वेलॉसिटीसुद्धा सेम असणार. ओके. वेलॉसिटीसुद्धा सेम असणार. मग हे सेम असणार तर वेलॉसिटीमुळे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा सेम असणार. बरोबर. ओके. म्हणजे व्हॅक्यूममध्ये फ्रिक्वेन्सी लाईटची सेम असते, म्हणजेच काय, सगळ्या लाईटची फ्रिक्वेन्सी सेम असते. त्यामुळे सगळ्या लाईटची मग वेलॉसिटीसुद्धा सेम असायला पाहिजे, कारण फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. मग वेलॉसिटी जर सेम असेल तर ऑब्व्हियसली त्यामुळे जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो सुद्धा सगळ्यांचा सेम यायला पाहिजे. परंतु तसं होत नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर बदलतो. बरोबर आहे. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो मग कशावर डिपेंड असायला पाहिजे, तर तो वेवलेंथवर डिपेंड असायला पाहिजे. कारण वेवलेंथ जी आहे ती प्रत्येक लाईटसाठी वेगवेगळी असते. आणि आपण बघितलं लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ती दोन फॅक्टरवर डिपेंड असते. एक म्हणजे वेवलेंथ, ओके, आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हे सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे डिटेल. ठीक आहे. सो वेवलेंथ इज द आन्सर. सेकंड, द चेंज इन ब्लँक ऑफ लाईट रेज वाईल गोईंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. सो रिफ्रॅक्शन माहिती आहे, तर इथे येणार डायरेक्शन. ओके. सो चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट रेज. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ठीक आहे. तर आता हे जे मोठे क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर सांगण्याआधी तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स, की हे बघा, तुम्ही रेफरन्स म्हणून नोट्स किंवा गाईड्स बुक्स जे काही वापरत असाल त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही जितक्यांदा तुमचं पुस्तक रेफर कराल तितकी तुमची चांगली प्रिपरेशन होणार. कारण शेवटी पेपरसुद्धा तुमच्या पुस्तकातूनच येणार आहे. ओके. हे बघा, पुस्तकात आणि नोट्समध्ये प्रॉब्लेम काय असतो की पुस्तकात जो आहे मॅटर तो तुम्हाला ज्या गोष्टी सर्व इम्पॉर्टंट आहे त्या सर्व गोष्टी आणि एका वेल ऑर्डरमध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. प्लस त्यात चित्र वगैरे सर्व गोष्टी असतात. परंतु तेच नोट्समध्ये बघाल तर या गोष्टी कमी असतात, म्हणजे खूप कमी प्रमाणात असतात. सरळ तिथे थिअरी पार्ट असतो. ठीक आहे. सो जेवढ्यांदा तुम्ही पुस्तक रेफर कराल त्यातसुद्धा, कारण शेवटी पेपर तुमचा पूर्णपणे पुस्तकातूनच येणार आहे. ओके. सो तुम्ही पुस्तक जितक्यांदा रेफर कराल तितका तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. सो माझी ॲडवाईस आहे की तुम्ही जितक्यांदा पुस्तक रेफर कराल तेवढी तुमची प्रिपरेशन चांगली होणार. ओके. एक चॅप्टर तरी निदान तुमचा 2-3 वेळा तरी वाचून झाला पाहिजे पूर्ण. ओके. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की आता इथे जे आन्सर्स मी तुम्हाला देणार आहे ते मी तुम्हाला ॲक्च्युली असे रेडीमेड म्हणजे पूर्णतः लिहून किंवा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, स्लाईड्सच्या माध्यमातून दाखवणार नाही आहे. का बरं?
कारण हे बघा, आपला जो एक्झाम होते, आपली जी एक्झाम होते, पेपर होतो, तो होतो रिटर्न. तुम्हाला आन्सर लिहून द्यावे लागतात. ओके. आता इथे प्रॉब्लेम काय होतो बघा बऱ्याचशा मुलांचा, तुम्हाला आन्सर जरी येत असलं तरी प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला ते व्यवस्थितपणे मांडता येत नाही. बरोबर आहे. एखाद्या क्वेश्चनचं पर्टिक्युलर काय आन्सर असला पाहिजे, त्यात कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट इन्क्लूड करायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, किती पॉईंट्समध्ये आन्सर लिहायला पाहिजे, इम्पॉर्टंट कुठले पॉईंट्स आहेत. ओके. तर हे सर्व विचार करून तुम्हाला आन्सर लिहावं लागतं. बरोबर. मग हे तुम्हाला कधी जमणार मग? ओके. कारण तुम्हाला हे जमायला हवं, त्यासाठी तुम्ही आधी प्रॅक्टिस करायला हवी त्या सर्वांची. बरोबर. म्हणजेच काय, तर तुम्ही आता ही जर मी ते डायरेक्ट आन्सर पुरवले तर तुम्ही काय कराल, त्याचा स्क्रीनशॉट घ्याल किंवा पाहाल किंवा ठीक आहे, म्हणजे वाचाल तुम्ही की असं असं आन्सर असायला पाहिजे. बरोबर. परंतु तेच जर मी तुम्हाला सांगितलं की असं आन्सर असणार आणि तुम्ही जर लिहून घेतलं तर यातून काय होणार, तुमची एकतर प्रॅक्टिससुद्धा होणार. बरोबर, की असं असं लिहायला पाहिजे, कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला लक्षात येणार जर तुम्ही ती स्वतः टेक्स्टबुक तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेतलं तर. ओके. म्हणजे यातून तुम्हाला लक्षात येणार की कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे, कुठले लिहायचे आहे, कशा पद्धतीने लिहायचे आणि किती लिहायचे. ओके. सो यासाठीच मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर पुरवणार नाही. म्हणजे काय कराल तुम्ही, नुसतं पहा, ओके असं असायला पाहिजे. ओके. सो मी डायरेक्ट आन्सर न पुरवता एकतर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जर आन्सर असेल तर तिथून सांगणार, सो दॅट तुम्ही अंडरलाईन करून ठेवाल आणि वाचताना तुम्ही त्या गोष्टीवर भर देऊन वाचाल की हे ओके, हे आन्सर आहे या गोष्टीचा आणि मला हे चांगलं करायचं आहे. म्हणजे तुमच्या वाचनातून ते रिवाईज होत जाणार. किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता, सो दॅट तुमची एकदा प्रॅक्टिससुद्धा होणार. ओके. मग ओव्हरऑल तुमचे परफॉर्मन्स बूस्ट करण्यात ते मदत करेल. ठीक आहे. सो ह्याच गोष्टी त्या इम्पॉर्टंट ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या. ओके. आता बघा, सर्वच क्वेश्चन नाही, समजा काही क्वेश्चन्स आहे की ज्यांचं आन्सर पुस्तकातसुद्धा नाही आहे, तर मी ते मग तुम्हाला सांगणार किंवा जिथे गरज आहे तर प्रॉब्लेम्स वगैरे तर ते मी सोडवून देणार. ठीक आहे. जिथे गरज आहे क्वेश्चन्समध्ये एक्सप्लेन करण्याची, पुस्तकाबाहेरचं काही असेल थोडं वेगळं, ते सुद्धा मी लिहून देणार, एक्सप्लेन करणार प्रॉपरली. ठीक आहे. ओके. सेकंड क्वेश्चन, मग प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट. ए, if the angle of incidence and angle of emergence of light ray falling on a glass slab are I and E respectively, prove that I is equal to E. ओके. आता हा जो क्वेश्चन आहे बेसिकली तो तुमचा हा जो ग्लास स्लॅबचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यावर बेस्ड आहे. ओके. त्यावर अवलंबून हा जो एक्सपेरिमेंट आपण किंवा ॲक्टिव्हिटी जी केली, ठीक आहे, त्यावर बेस्ड आहे. यात म्हटलं काय तर अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ इमर्जन्स ऑफ लाईट रे. ओके. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आहे अँगल ऑफ इमर्जन्स लाईट रेचा. ठीक आहे. फॉलिंग ऑन ए ग्लास स्लॅब. ठीक आहे. ग्लास स्लॅबवर फॉल होत आहे. कुठले आहे ते, आय आणि ई आहे. ओके. आय आणि ई आहे. ठीक आहे. तर विचारलं काय, प्रूव्ह दॅट आय इज इक्वल टू ई. म्हणजे हा जो आय आहे तो ई एवढा आहे. ओके. म्हणजे आय आणि ई इक्वल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. ओके. आता याचा आन्सर बघाल तर तुमच्या पुस्तकात म्हणजे लाईन्सच्या फॉर्ममध्ये आहे आणि एक वेल प्रिस्क्राईब्ड आन्सर नाही आहे. सो मी तुम्हाला सांगणार आहे की कसं असायला पाहिजे ते आन्सर. ओके. तर आता ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना सर्वात आधी तर तुम्ही एक इथे डायग्राम काढून घ्या आन्सर लिहायच्या आधी, ही डायग्राम. ठीक आहे. त्यानंतर यात फर्स्ट पॉईंट लिहा की द इन्सिडेंट रे ए बी. ओके. इन्सिडेंट रे ए बी व्हेन पासेस फ्रॉम एअर मीडियम टू ग्लास मीडियम गेट्स रिफ्रॅक्टेड ॲट पॉईंट एन. ठीक आहे. इथे आणि तिथेच पुन्हा कंटिन्यूमध्ये लिहा त्याच सेंटेन्समध्ये की वेन दिस रे पासेस फ्रॉम ग्लास मीडियम टू एअर मीडियम, ठीक आहे, इट गेट्स रिफ्रॅक्टेड ॲट पॉईंट एम. ठीक आहे. म्हणजे यातून सांगायचं एवढंच की इथे दोन जागी रिफ्रॅक्शन होत आहे, दोन ठिकाणी, एक तर एन पॉईंटवर आणि एक एम पॉईंटवर. ठीक आहे. तर हा पहिला पॉईंट लिहायचा की द इन्सिडंट रे ए बी when passes from air to glass get refracted at point n and when passes from glass to air get refracted at point m. ठीक आहे. तर हा फर्स्ट पॉईंट इथे लिहायचा. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहा की ॲट पॉईंट एम एन, ॲट पॉईंट एन म्हणजे इथे. ओके. ह्या पॉईंटवर बाय स्नेल्स लॉ. ठीक आहे. स्नेल्स लॉनुसार काय होणार ते बघा. तर आता हे करण्याआधी सर्वात आधी तर इथले जे मीडियम आहेत त्यांना एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता बघा प्रत्येक मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेपरेट असतो. ओके. तर इथे सुद्धा प्रत्येक जो मीडियम आहे त्याला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे आपण सांगू की तो असणार. जसं की पहिला जो मीडियम आहे एअर, तर एअर मीडियमसाठी आपण घेऊ N1. ठीक आहे. N1 मीडियम घेऊ एअर मीडियमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. सेकंड आहे ग्लास, तर ग्लाससाठी घ्या N2. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या ग्लाससाठी N2. आणि अगेन बघा खालचं एअरच आहे तर तेच N1च असणार.
सो याचासुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला N1. ठीक आहे. किंवा सिम्पलीसाठी हे घ्या मग NA घ्या म्हणजे एअरसाठी, NG घ्या ग्लाससाठी आणि NA घ्या एअरसाठी. ओके ठीक आहे. ओके मग आता बघा ॲट पॉईंट N पॉईंटवर स्नेल्स लॉनुसार काय होणार. स्नेल्स लॉ काय म्हणतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. ओके सो लिहितो कसं आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. सो साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. आता हा जो आपला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याला आणखी कसं लिहिता येतं वेगळ्या पद्धतीने आपण तर यालाच बघा, म्हणजे ॲक्च्युली हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन मीडियमचा आहे. आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला आहे रेशिओच्या फॉर्ममध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आपण त्याला रेशिओ घेतला आहे. सो यालाच तुम्हाला असं लिहिता येतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे NA इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. सो हे फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहा की ॲट पॉईंट M. ठीक आहे. हा इथे M पॉईंटवर बाय स्नेल्स लॉ अगेन. ठीक आहे. बाय स्नेल्स लॉ. आता इथे सुद्धा अगेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. सेकंड आहे एअर, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास G इज इक्वल टू अगेन साइन I अपॉन साइन R. परंतु इथे I काय आहे, I1 आहे. सो साइन ऑफ I1 होणार अपॉन साइन R. R काय आहे रिफ्रॅक्टेड, इथे E आहे. सो साइन E. ठीक आहे. पुन्हा याला सुद्धा असंच लिहा. सो NA अपॉन NG होणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू गॅस इज इक्वल टू साइन I1 अपॉन साइन E. ठीक आहे. याला सेकंड इक्वेशन नाव द्या. आता या थर्ड पॉईंट असा लिहा की वी नो दॅट, म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, तर बघा I1 इज इक्वल टू R. ठीक आहे. आता हे कशावरून घेतलं तर हे बघा, हा जो नॉर्मल आहे आणि हा नॉर्मल हे दोन्ही पॅरलल असणार. का बरं, तर हे याला परपेंडिक्युलर आहे म्हणून. ह्या दोन्ही पॅरलल सरफेसला ऑलरेडी परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे दोन्ही पॅरलल असणार. ओके. आणि हे पॅरलल असल्यामुळे यांचे जे अँगल्स आहेत ते इक्वल असतील, कारण याला जर तुम्ही असं वाढवलं आणि याला जर असं वाढवलं तर ते पॅरलल होतील, आणि पॅरललमध्ये हे अँगल्स इक्वल असतात. हे तुम्ही शिकला मॅथमध्ये. ओके. सो इथे सांगा मग की I1 इज इक्वल टू E. वी नो दॅट दिस इज इक्वल. मग ही व्हॅल्यू इथे पुट करा. ओके. सो फोर्थ पॉईंट लिहा की फ्रॉम इक्वेशन 2. ओके. फ्रॉम इक्वेशन 2 काय होणार, ही व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर NA अपॉन NG इज इक्वल टू साइन ऑफ, ओके सॉरी I1 इज इक्वल टू R. ओके. I1 इज इक्वल टू R. I1 इज इक्वल टू R. ठीक आहे. आणि हे तिथे दिलं आहे बघा I1 इज इक्वल टू R. ठीक आहे. सो इथे होणार मग I1च्या जागी टाका व्हॅल्यू R अपॉन साइन E. ठीक आहे. साइन E. ओके. याला इक्वेशन 3 नाव द्या. ओके. आणि नाव इथे आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 आणि 3ला मल्टिप्लाय करा. काय होईल बघा, NG अपॉन NA. ओके. हे इक्वेशन 1 आहे. NG अपॉन NA साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. NG अपॉन NA म्हणजे लेफ्ट साईडला मल्टिप्लाय, राईट साईडला. सो इथलं इक्वेशन मग NA अपॉन NG इज इक्वल टू याचं काय आहे, साइन I अपॉन साइन R. सो साइन I अपॉन साइन R इंटू इथे काय साइन R अपॉन साइन E. ठीक आहे. सो साइन R कॅन्सल होणार. वाचलं काय, इथे सुद्धा बघा NG कॅन्सल होणार, NA कॅन्सल होणार. सो उरला इथे 1 इज इक्वल टू इथे साइन I अपॉन साइन R. ठीक आहे. हे उरणार. मग आता हा Rला इकडे न्या, म्हणजेच काय होणार, इथे वरतो लिहितो मी, म्हणजे हा Rला जर तुम्ही इकडे नेलं तर हा साइन R इज इक्वल टू साइन I होणार. सो साइन R इज इक्वल टू साइन R. आता बघा हे अँगल्स तुम्हाला इक्वल मिळाले आहे. हे अँगल्स इक्वल कधी असतील, एका साइन अँगलची व्हॅल्यू दुसऱ्या साइन अँगलला कधी इक्वल असणार, म्हणजे समजा यांची व्हॅल्यू 1/2 असेल. याचा अर्थ काय, तर हा अँगल 45 आहे, हा अँगल 1/√2 असेल, तर हा 45 आहे, हा 45 आहे. म्हणजेच काय, तर अँगल जर ट्रिग्नॉमेट्रिक अँगल्स इक्वल असतील तर त्यांचा जो अँगल असतो त्यांची म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स साइन हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, जर ते इक्वल असतील तर त्यांचे अँगलसुद्धा इक्वल असतात. सो इथे मग R इज इक्वल टू I. ठीक आहे. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, ए रेनबो इज कंबाईंड इफेक्ट ऑफ द रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे प्रूव्ह करायचं आहे. सो येस, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. त्यासाठी सर्वात आधी तर ही डायग्राम काढून घ्यायची. ओके, ही डायग्राम काढून घ्यायची. त्यानंतर इथे फर्स्ट पॉईंट मग लिहा. आता बघा, याचा आन्सर तुमच्या पुस्तकातच आहे, सो इथे अंडरलाईन करून घ्या किंवा तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही टेक्स्टबुकमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे. सो इथे फर्स्ट पॉईंट लिहा मग की रेनबो इज अ कंबाईंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. ओके. त्यानंतर सेकंड पॉईंट घ्या की ओके, आता बघा हेच प्रूव्ह करायचं आहे बेसिकली आपल्याला. सो इथे हा पॉईंट तुम्ही लास्टमध्ये घ्या. आधी घ्या की रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन मेनली सीन आफ्टर ए रेनफॉल. हा फर्स्ट पॉईंट घ्या. ओके, आता यात होतं काय ते लिहा. सो सेकंड पॉईंट लिहा की स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲक्ट ॲज स्मॉल प्रिझम. थर्ड लिहा की वेन लाईट रेज फ्रॉम ए सन एंटर द ड्रॉपलेट इट गेट रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स. त्यानंतर नेक्स्ट, देन देअर इज इंटरनल रिफ्लेक्शन ॲज शोन इन फिगर. ओके, ही डायग्राम काढायची आधी. And after that once again the light get refracted while coming out of the droplet. Okay, next all these processes together produce a rainbow. Okay, and hence rainbow, last point घ्या नंतर, and hence rainbow is a combined effect of dispersion, refraction and total internal reflection of light. ठीक आहे. सो टोटल 6 तरी पॉईंट्स असायला पाहिजे. ठीक आहे. ओके, सो एवढे पॉईंट्स इथे होतील आणि हा फिगर ही तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. ओके, हां, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती इथे की हे बघा, तुम्ही जे आन्सर लिहिता बेसिकली सायन्समध्ये, तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असलंच पाहिजे असं काही नसतं. म्हणजे हे आन्सर जसं तसं पुस्तकात दिलं आहे तसंच असलं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही ते तुमच्या शब्दात लिहिलं तरी त्याला मार्क्स मिळतात. ग्रॅमॅटिकली जर त्यात काही चुका असतील, 1-2 चुका, म्हणजे पूर्णच काही वेगळाच अर्थ निघायला पाहिजे असं नाही, काही 1-2 शब्दांमध्ये चुका किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील तर त्या मान्य केले जातात, त्यावर तुमचे मार्क्स काटले जात नाही सायन्समध्ये. ओके, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे शक्यतो म्हणजे पाठ केलंच पाहिजे आन्सर इथून जसं तसं असं काही नाही. ओके, तुम्ही ते तुमच्या शब्दातसुद्धा मांडू शकता, फक्त प्रॉपर असलं पाहिजे. त्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक जरी असेल 1-2 तरी तीसुद्धा मान्य केली जाते. ठीक आहे. सो बेसिकली सांगायचं काय की पाठांतर करण्यापेक्षा तो कन्सेप्ट समजून घ्या आणि स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, मार्क द करेक्ट आन्सर इन द फॉलोइंग क्वेश्चन. ए, व्हॉट इज द रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. तर काय आहे आपण डिस्कस केलं आहे ट्विंकलिंग ऑफ स्टारमध्ये. ओके, सो चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक गॅसेस. बरोबर, कसं काय होतं, कारण स्टार्स ट्विंकल का बरं होतात, कारण जेव्हा ते खूप दुरून तो लाईट येतो, तो येतो स्पेसमधून. स्पेस आहे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम काय आहे, हे झालं रेअरर मीडियम, रेअरर, आणि ॲटमॉस्फिअर झालं डेन्सर मीडियम. बरोबर, तर रेअररमधून डेन्सरमध्ये येतो तेव्हा लाईट रे बेंड होतो. ओके, तो मग कधी इकडे तिकडे बेंड होतो आणि त्यामुळे काय होतं, वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटीमुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. बरोबर, सो चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस, त्यामुळे स्टार्स जे आहे ते ट्विंकल होतात. ओके. बी, वी कॅन सी द सन इवन वेन इट इज लिटिल बिलो द होरायझन बिकॉज ऑफ. ओके, सन आपल्याला दिसतो जरी तो होरायझनच्या खाली असला, म्हणजे मावळताना किंवा उगवताना जरी तो खाली असला होरायझनच्या तरीसुद्धा आपल्याला दिसतो. ओके, तर हे कशामुळे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. ओके, हे आपण त्या टॉपिकमध्ये इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे मी फारसं डिस्कस नाही करत ते. ओके, सी आहे, इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2. So refractive index of glass with respect to air is 3/2. What is the refractive index of air with respect to glass? Refractive index of air with respect to glass. तर बघा उलट झालं आहे. ओके, सो हे सुद्धा उलट होणार मग 2/3, कारण हे काय असणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स V1/V2, तर याला उलट केलं आहे आपण, म्हणजेच ते काय असणार अगेन V2/V1. सो 3/2 म्हणजेच 2/3 असणार, उलट होणार त्याच्या. सो हे आन्सर असणार. ओके, ठीक आहे, आणि इथे हे आहे आन्सर. ओके, आता इथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, हे सुद्धा अगेन खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही सॉल्व करू शकता. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे मग क्वेश्चन नंबर 4 मधला. ए, सॉल्व द फॉलोइंग. इफ द स्पीड ऑफ लाईट
in a medium is 1.5 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. ठीक आहे, सर्वात आधी तर तुम्हाला गिवन काय आहे ते लिहून घ्यायचं. ओके, पहिला क्वेश्चन त्यात तुम्हाला जी गिवन आहे ते लिहून घ्या. सो गिवन काय आहे की इफ द स्पीड ऑफ लाईट इन ए मीडियम इज दिस. सो एका मीडियममध्ये स्पीड ही आहे. सो व्हीनी मी रिप्रेझेंट करतोय 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारला आहे म्हणजे एन काढायचं आहे. ओके, सो सेकंड घ्या टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे ते. ओके ओके, टू फाइंड म्हणजे काय फाइंड करायचं आहे ते. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आणि त्यानंतर घ्या सोल्युशन. ठीक आहे, तर आता कसं फाइंड करणार ते. आता बघा, जो सेकंड मीडियम आहे तो आहे व्हॅक्यूम. का बरं, कारण इथे विचारलं आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कधी असतो, जर फर्स्ट मीडियम आहे व्हॅक्यूम. फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम असेल तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. हे आपण शिकलो आहे. सो आता मग ही जी व्हॅक्यूममध्ये मग लाईटची स्पीड असते 3 इंटू 10 टू द पॉवर 8. सो मग इथे फर्स्ट मीडियम म्हणजे V1 असणार 3 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. ओके, आणि सेकंड जो मीडियम म्हणजे V2 जे असणार स्पीड ती असणार ही. ओके, म्हणजे जिथे कुठे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला शब्द तिथे व्हॅक्यूम हे मीडियम आहे, फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम आहे हे समजून घ्यायचं. आणि त्याची स्पीड व्हॅक्यूममध्ये असते लाईटची स्पीड 3 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. ओके, आणि V2 दिला आहे ही. विचारलं आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो एन. मग एनसाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, एन इज इक्वल टू V1 अपॉन V2. ओके, व्हॅल्यूज पुट करा इथे. सो V1 दिला आहे तुम्हाला 3 इंटू 10 टू द पॉवर 8 आणि V2 आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8. सो 10 टू द पॉवर 8 10 टू द पॉवर 8 कॅन्सल होणार आणि 1.5नी 3ला डिवाईड केलं तर काय येणार. ठीक आहे, पॉईंट रिमूव्ह करा किंवा म्हणजेच एक पॉईंट इकडे ॲड करा आपण. हां, म्हणजे हा 0 इकडे घ्या, हा पॉईंट इकडे घ्यायचा, त्यासाठी एक 0 इथे ॲड करायचा. सो हे येणार म्हणजेच 15 दुनी 30. सो 2 इज द आन्सर. ओके, सो आन्सर आहे 2. ठीक आहे. ओके, बी क्वेश्चन आहे इफ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 2/3 and 4/3 रिस्पेक्टिव्हली. ओके, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अगेन ॲब्सोल्यूट म्हणजे जो फर्स्ट मीडियम असणार तो असणार व्हॅक्यूम. ठीक आहे. ओके, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ओके, तर जे आधी गिवन दिलं आहे ते समजून घ्या. ओके, सो फर्स्टली तर गिवन काय आहे ते इथे आपण लक्षात घेऊ. तर बघा, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे. ओके, मग ॲब्सोल्यूट ठीक आहे, त्याला मी फर्स्टसाठी बघा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर. सो ग्लास आहे, सो याला मी NG म्हणतोय. ग्लासचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे 3/2. म्हणजे इथे फर्स्ट मीडियम जे आहे ते व्हॅक्यूम असणार. ठीक आहे. सेकंड आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. सो NW म्हणतोय मी त्याला 4/3. ओके, ठीक आहे. टू फाइंड काय करायचं आहे ते लिहायचं. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. सो N ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर सोल्युशन कसं सॉल्व करायचं. तर आता बघा, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण हा जो लिहिला आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर, यालाच आपण कसं काय लिहू शकतो, जसं आपण ह्या प्रॉब्लेममध्ये लिहिलं होतं प्रूव्ह दॅटच्या, तसंच इथे सुद्धा यालाच आपण लिहू शकतो की N ऑफ G अपॉन N ऑफ W. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर यांचा रेशिओ. ठीक आहे, मग यांच्या व्हॅल्यूज त्या तर दिलेल्या आहे आपल्याला सरळ. सो त्या व्हॅल्यू मग इथे सिम्पली पुट करा. सो NG दिलं आहे तुम्हाला 3/2. ओके, अपॉन डिवाइडमध्ये होणार NW 4/3. ठीक आहे. आता यांना रिअरेंज करा व्हॅल्यूजना, म्हणजे बेसिकली 3/2 याला वरती नेलं तर काय होणार इंटू 3 हा वरती जाणार. सो होणार 3/4. ओके, यांना मल्टिप्लाय करा. सो यांना मल्टिप्लाय केलं तर काय येणार 3 इंटू 3 9 आणि अपॉन 2 इंटू 4 8. ठीक आहे, सो 9/8 इज द आन्सर. ओके, सो खूप सोपी एक्सरसाइज होती. ओके, आणि आय होप समजले असेल. तरी काही डाऊट्स असतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. ओके, सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.